सत्तेमध्ये सामील होतात आणि आंदोलन बारगळतात। किती लोकांवरती शेतकऱ्यांच्या पुत्रांनी विश्वास ठेवायचा। अमर हबीब त्या वाटेने जाणार नाही त्याची मला पूर्ण खात्री वाटते। त्यांचं आयुष्य मी अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे। पण असे अमर हबीब किती आहेत? बाकीच्या खोतांचं काय करणार आहात तुम्ही? शेट्टींचं काय करणार आहात? शेतकऱ्यांचा कैवार घेऊन माणसं मोठी होतात, शेतकऱ्यांचा कैवार घेऊन माणसं सत्तेमध्ये सामील होतात। आजपर्यंतची सगळी सरकार, मग ते काँग्रेसचं असेल, ते राष्ट्रवादीचं असेल, ते भाजपचं असेल, शिवसेनेचं असेल, 99% सगळे शेतकऱ्यांची पोरं आहेत ना। ही काही नॉन ॲग्रिकल्चर कल्चरची उपज नव्हे आहे। यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईकांपासून पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, मनोहर जोशी एखादा अपवाद सोडला तर बाकी सर्व शेतकऱ्यांची पोरं होती, शेतकऱ्यांची पोरं आहेत। तरी शेतकरी नागावला का? तरी शेतकरी आत्महत्या का करतो? आणि मग या 3 कायद्याची झळ केवळ महाराष्ट्रातल्या फक्त अमीर हबीब यांच्या लोकांनाच का बसावी? बाकीचा महाराष्ट्र आणि बाकीचा